क्षणांचे संगीत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. नमस्कार मित्रांनो, मिथुन राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 मध्ये तुमच्यासाठी एक मोठी संधी तयार होत आहे. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही संधी सर्वांना मिळणार नाही. कारण 7 जुलै नंतर तुमच्या राशीत भद्र महापुरुष राजयोग सक्रिय होत असला तरी एक छोटी चूक, एक चुकीचा निर्णय किंवा चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतो. मात्र ज्यांनी ही संधी ओळखली त्यांची अडकलेली कामं पुढे जाऊ सरकू शकतात. धन आणि बचतीमध्ये वाढ होऊ शकते आणि करिअरमध्ये नवीन दारे उघडू शकतात. मग नेमकी कोणती संधी तुमच्यासाठी तयार होत आहे आणि कोणती चूक टाळणे सर्वात महत्वाचं आहे? चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया जुलै 2026 मधील महत्वाचे ग्रहयोग. 4 जुलै रोजी शुक्र सिंह राशीत प्रवेश करतील. 7 जुलै रोजी बुध मिथुन राशीत वक्री होतील आणि या क्षणापासून भद्र महापुरुष राजयोगाचा प्रभाव अधिक सक्रिय होऊ लागेल. 15 जुलै रोजी सूर्य कर्क राशीत प्रवेश करतील. मंगळ संपूर्ण महिना वृषभ राशीत राहतील. उच्च राशीतील देवगुरु बृहस्पती संपूर्ण महिना कर्क राशीत राहतील. 23 जुलै रोजी बुध पुन्हा मार्गी होतील. राहू कुंभ राशीत आणि केतू सिंह राशीत राहतील. मित्रांनो, ही ग्रहस्थिती धन, करिअर, शिक्षण, प्रतिष्ठा आणि निर्णय क्षमतेवर विशेष प्रभाव टाकणार आहे. आता पाहूया या ग्रहयोगाचा तुमच्या जीवनावर नेमका काय परिणाम होणार आहे. सुरू करूया करिअर आणि नोकरीपासून. मित्रांनो, करिअरच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्वाचा ठरू शकतो. दशम भावातील शनी तुमच्या कर्मक्षेत्राला सक्रिय करत आहे. अनेक दिवसापासून रखडलेली कामे पूर्ण होण्यास सुरुवात होऊ शकते. कार्यस्थळी नवीन जबाबदारी मिळू शकते. काही व्यक्तींना अतिरिक्त पद किंवा नेतृत्वाची संधी मिळू शकते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अपेक्षा वाढू शकतात. म्हणून जबाबदारीपासून दूर पळू नका, कारण हाच काळ तुमची क्षमता सिद्ध करू शकतो. संघर्ष राहील, पण प्रगतीची शक्यता देखील तितकीच मजबूत आहे. आता बोलूया व्यवसाय करणाऱ्यांबद्दल. यांच्यासाठी हा महिना चांगला राहू शकतो. भाग्य भावातील राहू नवीन संपर्क आणि नवीन संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. विशेषतः शिक्षण, कोचिंग, कन्सल्टन्सी, ऑनलाईन व्यवसाय, यूट्यूब, सोशल मीडिया आणि ज्ञानावर आधारित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांना विशेष लाभ मिळू शकतो. दूरच्या संपर्कातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रवासातूनही काही नवीन संधी निर्माण होऊ शकतात. आता बघूया धन आणि आर्थिक स्थिती. आणि आता तो प्रश्न ज्याची प्रत्येक जण वाट पाहत असतो, आर्थिक स्थिती कशी राहणार आहे? उच्च राशीतील बृहस्पती धनभावात अत्यंत शुभ परिणाम देत आहेत. 15 जुलै नंतर सूर्य देखील या क्षेत्राला बळ देतील. अडकलेली रक्कम परत मिळू शकते. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. बचतीमध्ये वाढ होऊ शकते. कुटुंबाशी संबंधित आर्थिक प्रश्न सुटू शकतात. काही व्यक्तींना जुना आर्थिक प्रश्न सुटल्याचा दिलासा देखील मिळू शकतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, धन मिळणे जितके महत्वाचे आहे तितकेच ते टिकवणे देखील महत्वाचे आहे, कारण मंगळामुळे अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. आता बघूया घर, कुटुंब आणि मान सन्मान. मित्रांनो, या महिन्यात कुटुंबाकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. उच्च राशीतील गुरु कुटुंब भावात शुभ परिणाम देत आहे. घरातील वातावरण सकारात्मक राहू शकते. महत्वाच्या कौटुंबिक निर्णयामध्ये तुमची भूमिका महत्वाची राहील. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढू शकतो. काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होण्याची शक्यता देखील आहे. आता बघूया प्रेम संबंध. प्रेम संबंधाच्या बाबतीत हा महिना मिश्र परिणाम देऊ शकतो. शुक्रामुळे आकर्षण वाढेल, संवाद वाढेल, नवीन ओळखी निर्माण होतील, पण केतूमुळे गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे. काही वेळा समोरची व्यक्ती नेमकं काय म्हणत आहे हे समजण्यात अडचण येऊ शकते. म्हणून नात्यांमध्ये पारदर्शकता ठेवा, स्पष्ट संवाद ठेवा. आता बघूया मॅरेज लाईफ. मॅरेज लाईफ सर्वसाधारणपणे चांगले राहू शकते. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. व्यावसायिक भागीदारीमध्ये देखील लाभ उत्तम मिळू शकतो. दैनिक उत्पन्नामध्ये सुधारणा होऊ शकते. मात्र छोट्या गोष्टीवरून वाद ओढू देऊ नका. आता बघूया शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना अत्यंत अनुकूल राहू शकतो. विशेषतः 23 जुलै नंतर बुध मार्गी झाल्यानंतर एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढू शकते. स्पर्धा परीक्षा, मुलाखती, लेखन, प्रकाशन, संपादन, संगणक विज्ञान, वकिली, सल्लागार, सेवा आणि शेअर बाजाराशी संबंधित शिक्षणासाठी हा काळ अतिशय चांगला राहू शकतो. भद्र महापुरुष राजयोग तुमच्या बुद्धीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे.
आता बघूया आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी सावधगिरी आवश्यक राहील. मंगळ 12व्या घरात असल्यामुळे थकवा जाणवू शकतो, झोपेच्या समस्या निर्माण होऊ शकतात, मानसिक तणाव वाढू शकतो, डोळ्याशी संबंधित त्रास किंवा पायांमध्ये वेदना काही व्यक्तींना जाणवू शकते. म्हणून नियमित व्यायाम, योग आणि ध्यान यांचा आधार घ्या. तुमची दिनचर्या संतुलित ठेवा. मित्रांनो, आता मी तुम्हाला जुलै महिन्यातील त्या 4 तारखा सांगणार आहे, ज्या तुमच्या महिन्याचा प्रवास बदलू शकतात. या तारखा नक्की लक्षात ठेवा. जुलै महिन्यातील 4 महत्त्वाच्या तारखा. 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतोय. 7 जुलैला बुध वक्री होतोय आणि भद्र महापुरुष राजयोग सक्रिय होत आहे. 15 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करत आहे आणि 26 जुलैला शनी वक्री होत आहे. आता बघूयात काय सावधगिरी आपल्याला बाळगायची आहे. घाईघाईत निर्णय घेऊ नका. गुंतवणूक विचारपूर्वक करा. कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नका. अनावश्यक वादापासून दूर राहा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आता अंतिम निष्कर्ष काय निघतोय? आणि मिथुन राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा तुमच्या आयुष्यात गती निर्माण करणारा महिना ठरू शकतो. जे काम अडकलेले होते ते पुढे सरकू शकते. जे निर्णय प्रलंबित होते ते पूर्ण होऊ शकतात. आर्थिक स्थितींमध्ये सुधारणा होऊ शकते. करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भद्र महापुरुष राजयोग तुमच्या बुद्धी, निर्णय क्षमता आणि प्रयत्नांना योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून संधी ओळखा, योग्य निर्णय घ्या आणि आत्मविश्वासाने पुढे जा. 2026 मध्ये तुमच्या प्रगतीची अनेक दारे उघडण्याबरोबरच अडकलेली कामे पूर्णत्वाकडे जाण्याची मोठी शक्यता आहे. कमेंटमध्ये नक्की लिहा तुमची रास कोणती आहे आणि सर्वात मोठी अपेक्षा काय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.